महत्त्वाची अपडेट या क्षणाला आपल्या हाती येते। अपडेटेड माहिती आहे, भारतानं पाकिस्तानचे 3 जेट्स पाडलेले आहेत, त्याचबरोबर 50 मिसाईल्स पाडलेले आहेत आणि 60 ड्रोन पाडलेले आहेत। मोठी कारवाई भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या विरोधात केलेली आहे। अगदी मोठी कारवाई आणि पायलटचा सुद्धा पाकिस्तानी 4 आपण भारतीय सैन्याने पकडलेला आहे, अशी सुद्धा मोठी माहिती समोर येते। मात्र आपण पाहतोय शहबाज शरीफ यांच्या घराजवळ जो हल्ला झाला, अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर हा हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर जी कारवाई झाली 50 मिसाईल आणि 60 ड्रोन भारतीय सैन्याने पाकिस्तानचे पाडलेले आहेत। पाकिस्तानमधून आपण जर पाहिलं तर लाहोर पासून जी सुरुवात केली भारतीय सैन्याने इस्लामाबादमधील 16 ठिकाणी हा आगडोंब उसळलेला आहे। इतकंच नाही तर 12 शहरांवर भारताने हल्ला केलेला आहे। पाकिस्तान आणि भारत या संघर्षामधली महत्त्वाची आणि मोठी अपडेट, पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सुद्धा भारताने जोरदार हल्ला सुरू केलेला आहे। अर्थातच जसं मगाशी म्हटलं की याची सगळ्याची सुरुवात गुरु पाकिस्ताननेच केलेली होती आणि त्यानंतर आता या परिणामांना पाकिस्तानला सामोरं जावं लागतंय। भारताने पाकिस्तानचे 45 मिसाईल्स पाडलेले आहेत आणि हा आकडा हळूहळू वाढतच जाणार आहे आणि सगळी महत्त्वाची आणि ताजी आणि अपडेटेड माहिती पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतंय। कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर जहाज ऍक्शन मोडमध्ये आलेला आहे। तिकडे INS विक्रांतचा सुद्धा मोठा वाटा, 29 जेट्स हे झेपावलेले आहेत। विक्रांतने सुद्धा आपण पाहिलं तर पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे। भारताचे 3ही सैन्य दल ऍक्शन मोडवर आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सियालकोट मधील 108 गावं रिकामी करण्यात आलेली आहेत।